आज आपल्यासमोर एक असा प्रश्न आहे ज्याची किंमत लाखो कोटी रुपये असू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. हे तंत्रज्ञान खरोखरच आपल्या जागतिक अर्थव्यवस्थेला एका अभूतपूर्व उंचीवर घेऊन जाईल की सगळंच उद्ध्वस्त करून टाकेल? सध्या अर्थतज्ञ आणि तंत्रज्ञान विश्लेषकांमध्ये दोन अगदी टोकाची मतं पाहायला मिळतात. काही जण याला मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठी झेप मानत आहेत, तर काही जण याला अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा धोका समजत आहेत. आज आपण याच अत्यंत गुंतागुंतीच्या विषयाचा वेध घेणार आहोत. या सविस्तर विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण AI आणि अर्थव्यवस्थेबद्दलचे 5 अगदी भिन्न आणि परस्पर विरोधी दृष्टिकोन समजून घेणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे कोणाचीही बाजू घेणार नाही आहोत. विविध तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी मांडलेल्या माहितीच्या आधारे आपण थेट वास्तवाचा वेध घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आज आपण प्रामुख्याने 5 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. सिलिकॉन व्हॅलीची स्वप्न, सध्याचं मॅक्रो इकॉनॉमिक वास्तव. हा सगळा प्रकार एक आर्थिक बुडबुडा तर नाही ना? इतिहासातून मिळालेले धडे आणि शेवटी या सगळ्याचा खरा फायदा कोणाला होणार आहे? तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, AIची अमर्याद प्रगतीची हमी म्हणजेच सिलिकॉन व्हॅलीचा स्वप्नवत दृष्टिकोन. सध्या तंत्रज्ञान जगतात असा एक प्रबळ विश्वास निर्माण झाला आहे की AIमुळे जगात अशी अफाट संपत्ती निर्माण होणार आहे जी आपण यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. आणि सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा केवळ AIचा एकुलता एक चमत्कार नाहीये. तज्ज्ञांच्या मते 1900च्या दशकानंतर जेव्हा टेलिफोन, वीज आणि मोटारगाड्या एकत्र आल्या होत्या, त्यानंतर पहिल्यांदाच 5 गेम चेंजिंग तंत्रज्ञानाचे प्लॅटफॉर्म एकाच वेळी विकसित होत आहेत. रोबोटिक्स, ऊर्जेची साठवणूक, AI, ब्लॉकचेन आणि जनुकीय तंत्रज्ञान. हे सर्व एकत्र येऊन एक अभूतपूर्व बदल घडवून आणणार आहेत असा हा सिद्धांत सांगतो. आता हे आकडे बघा. सामान्यतः प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक GDP वाढ ही 2 ते 3% आसपास असते. पण AIच्या आगमनामुळे काही मॉडेल्स असा अंदाज वर्तवत आहेत की ही वाढ थेट 6 ते 9% जाईल. आणि काही अतिउत्साही मॉडेल्स तर ही वाढ चक्क 20 ते 30% पोहोचण्याची शक्यता वर्तवत आहेत. हा वाढीचा फरक खरंच थक्क करणारा आहे. एवढी प्रचंड वाढ का अपेक्षित आहे? या एका आकड्याकडे लक्ष द्या. 70%. AIच्या मॉडेल्सना प्रशिक्षित करण्याचा खर्च दरवर्षी तब्बल 70% कमी होत आहे. याचा सरळ अर्थ असा की हे तंत्रज्ञान इतिहासातील कोणत्याही इतर तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने विस्तारत आहे. पण जरा थांबूया. नाण्याला दुसरी बाजूही असतेच. आता बघूया मॅक्रो इकॉनॉमिक संशयवाद्यांचा दृष्टिकोन. हे अवाढव्य आकडे वास्तवावर पांघरून तर घालत नाहीयेत ना? खऱ्या आकडेवारीकडे पाहिल्यास एक वेगळंच चित्र दिसतं. बाजारात AIची एवढी मोठी लाट आलेली असतानाही अलीकडील डेटा सांगतो की अमेरिकेसारख्या प्रगत देशात वार्षिक रिअल GDP वाढ केवळ 1.2% इतकीच राहिली आहे. लोकांचं उत्पन्न कमी होत आहे आणि महागाई मात्र वाढतीये. मग जर AI खरोखरच एवढी प्रगती घडवून आणत आहे, तर ती प्रगती सर्वसामान्य अर्थव्यवस्थेत का दिसत नाहीये? हा एक मोठा प्रश्न आहे. यामागचा मुद्दा अतिशय सोपा आहे. टेक क्षेत्रात गुंतवणूक प्रचंड वेगाने वाढतीये हे खरं, पण ती गुंतवणूक देशांतर्गत आर्थिक वाढीत रूपांतरित होत नाहीये. कारण कंपन्या जो हजारो कोटींचा खर्च करत आहेत तो प्रामुख्याने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या AI चिप्स आणि उपकरणांवर होतोय. आणि अर्थशास्त्राच्या गणितात आयात वाढली की ती GDP मधून वजा होते. त्यामुळे AIची गुंतवणूक वाढूनही देशाच्या मूळ आर्थिक वाढीला त्याचा थेट फायदा होताना दिसत नाहीये. यावरूनच आपण आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो. AIच्या बुडबुड्याचं विश्लेषण. हे सगळं एक चक्राकार गुंतवणुकीचं वास्तव तर नाहीये? हे सगळं केवळ एक आर्थिक बुडबुडा किंवा बबल तर नाहीये ना? 2000च्या दशकात जसा .com क्रॅश झाला होता तशीच काहीशी परिस्थिती आज निर्माण होत नाहीये ना? MITचा एक अभ्यास यावर धक्कादायक वास्तव मांडतो. जनरेटिव्ह AI स्वीकारणाऱ्या 95% कंपन्यांना त्यातून आजच्या घडीला 0 मोजता येण्याजोगा आर्थिक परतावा मिळत आहे. फक्त 5%च कंपन्यांना फायदा होतोय. म्हणजे बहुतांश काम हे केवळ हाईप किंवा अवास्तव चर्चेच्या जोरावर सुरू आहे. अर्थशास्त्रज्ञांनी कोणत्याही टेक बबलची 4 मुख्य लक्षणे सांगितली आहेत. पहिलं, कंपन्या नफा कसा कमावणार याची स्पष्ट योजना नसणं. दुसरं, केवळ हाईपवर चालणारे स्टार्टअप्स. तिसरं, फक्त ट्रेंड बघून पैसे गुंतवणारे नवखे गुंतवणूकदार. आणि चौथं, या तंत्रज्ञानामुळे जगातील सर्व प्रश्न सुटतील असा स्वप्नवत नॅरेटिव्ह रचना. दुर्दैवाने आजची AIची परिस्थिती या 4ही निकषांवर तंतोतंत बसताना दिसतीये. आणि हे चक्राकार गुंतवणुकीचं मॉडेल तर खूपच भारी आहे. इथे काय होतंय नीट बघा. मोठ्या टेक कंपन्या AI स्टार्टअप्सना अब्जावधींचं फंडिंग देतात.
मग ते स्टार्टअप्स तेच पैसे वापरून पुन्हा त्याच मोठ्या कंपन्यांकडून सर्व्हर आणि चिप्स विकत घेतात आणि ह्या विक्रीमुळे त्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात कृत्रिमरित्या वाढतात. याला अर्थशास्त्रात म्युच्युअल लिव्हरेज फीडबॅक लूप म्हणतात. थोडक्यात काय तर पैसा गोलगोल फिरतोय आणि बाजारातील आकडे फुगवून दाखवतोय. आता हे सगळं समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. आपला चौथा मुद्दा आहे भूतकाळातून मिळालेले धडे, विशेषतः कामगार इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून. जेव्हा जेव्हा जगात तंत्रज्ञानाची मोठी क्रांती झाली तेव्हा कामगार आणि सर्वसामान्य लोकांवर त्याचा काय परिणाम झाला? अर्थशास्त्रात एक मूलभूत सिद्धांत आहे, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. याचा साधा अर्थ असा की जर नवीन तंत्रज्ञानामुळे एखाद्या कामगाराचं उत्पादन वाढलं तर बाजाराच्या नियमानुसार त्याचा पगारही नैसर्गिकरित्या वाढायला हवा. म्हणूनच अनेक अर्थशास्त्रज्ञांचा असा समज आहे की एआयमुळे उत्पादन वाढेल आणि परिणामी पगारही वाढतील. पण इतिहास खरंच असं सांगतो का? सिद्धांत आणि वास्तव यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली आणि मशीन्स आल्या तेव्हा कामगारांचा पगार काही लगेच वाढला नाही. उलट त्यांना अत्यंत गरिबीत आणि धोकादायक परिस्थितीत अनेक दशक काम करावं लागलं. कामगारांचं जीवनमान खऱ्या अर्थाने सुधारायला आणि त्यांना तंत्रज्ञानाचा फायदा मिळायला जवळपास 200 वर्ष जावी लागली आणि अनेक मोठी आंदोलनं उभी राहावी लागली. या संदर्भातला हा ऐतिहासिक किस्सा खूप बोलका आहे. जेव्हा उद्योगपती हेनरी फोर्ड यांनी एका कामगार नेत्याला त्यांच्या कारखान्यात लावलेल्या नवीन मशीन्स दाखवून मस्करीत विचारलं की आता या मशीन्सकडून तुम्ही कामगार युनियनची फी कशी वसूल करणार, तेव्हा त्या नेत्यानं दिलेलं उत्तर अचूक होतं. तो म्हणाला, चांगली गोष्ट आहे, पण मग या मशीन्सना तुमच्या कार्स विकत घेण्यासाठी शुभेच्छा. हा किस्सा एक अत्यंत महत्त्वाचं सत्य सांगतो. प्रचंड उत्पादनासाठी बाजारात खरेदी करण्याची क्षमता असलेला एक मोठा मध्यम वर्ग असणं नितांत आवश्यक आहे. केवळ मशीन्स वस्तू विकत घेऊ शकत नाहीत. यावरून आपण आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येतो. या सगळ्या फायद्याचे खरे मानकरी कोण? एआयमुळे निर्माण होणारा हा अफाट नफा नक्की कोणाच्या खिशात जाणार? तंत्रज्ञान हे मुळात तटस्थ असतं. ते काही जादूची कांडी नाहीये. त्याचे परिणाम समाजाच्या सध्याच्या संपत्ती वाटपावर अवलंबून असतात. एका असमान समाजात जर एआयमुळे काम वेगाने झालं तर त्याचा सर्व आर्थिक फायदा केवळ त्या एआयचे मालक असलेल्या मुठभर लोकांकडेच जातो. पण एका समान आणि न्याय्य समाजात वाढलेल्या उत्पादकतेचा फायदा हा कामगारांचे कामाचे तास कमी करण्यात आणि समाजाचं एकंदर जीवनमान सुधारण्यात होऊ शकतो. आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजचं हे विश्लेषण थांबवणार आहोत. जर नजीकच्या भविष्यात सर्व काम एआय आणि तंत्रज्ञानच करणार असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या अफाट संपत्तीचा खरा मालक कोण असेल? हे तंत्रज्ञान आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल की आर्थिक विषमतेच्या एका नव्या आणि भयानक गर्तेत? या प्रश्नाचं उत्तर तंत्रज्ञानात नाही तर आपण एक समाज म्हणून काय निर्णय घेतो यावर अवलंबून असेल. या महत्त्वाच्या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि सखोल विषयांसाठी नक्की संपर्कात रहा.